प्रकार घडलेला आहे रात्री आणि काय झालेली आहे घटना, त्याच्यामध्ये आपण किती जणांना ताब्यात घेतलं आहे, कारवाई कशा प्रकारे सुरू आहे? अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल सायंकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपल्याला माहिती प्राप्त झाली की वैरा गावामध्ये मर्डर झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो. तर अशी माहिती मिळाली, प्राथमिक माहिती आपल्याला, का अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतीलच हातोळण गाव आहे, तेथील भरत भोसले, त्याच्यानंतर आजीनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे वैरा येथे जी पारधी वस्ती आहे, गोरख भोसले, त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते. त्यांचे जुन्या भांडणांच्या वादावरून वाद झाला. हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे. तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळणवरून 3 सख्खे भाऊ आलेले होते, त्यामध्ये भरत भोसले, आजीनाथ भोसले हे जागेवर मयत झालेले आहेत. त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ आहे कृष्णा भोसले, हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ॲडमिट केलेले आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ जे 2 प्रेत होते त्यांना सरकारी दवाखाना आष्टी येथे उपचाराकामी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलेलं आहे. त्यांच्यावर इंक्वेस्ट पंचनामा झाला आहे, PM झालेला आहे. आता त्यांच्यावर त्यांच्या गावी जाऊन अंत्यविधी होणार आहे. आपण बाहेरून गोपनीय माहिती काढून जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित 8 आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे. आता अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर अटक होईल. तसेच जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 टीम तयार केलेल्या आहेत. त्यांचा माग घेत आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत.